रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर सह्याद्री प्रश्नमंजुषा भाग 6 यात आपलं विशेष स्वागत. आज आपला रविवार आहे आणि 6वा भाग, आज आपला 6वा प्रश्न येणार आहे. पण त्यात आपण आपल्याकडे प्रमुख पाहुणे आले होते, ज्यात आपण विनर निवडला 5व्या भागाचा. तर ते प्रमुख पाहुणे म्हणजेच आपले सरपंच, लोकनियुक्त सरपंच रामदास देसाई अंतुर्लीचे आणि यशवंत पाटील बशाचे मुळाचे, जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि सदन शेतकरी आहेत असं त्यांचं भागात नाव आहे. तर अशा पद्धतीनं या प्रतियोगितेसाठी आपण त्यांना इथं म्हणजे उपस्थित राहण्यासाठी बोलवलं होतं. तर आज आपला प्रश्न आपण आता ऐकायचा आहे. प्रश्न नेमका काय आहे हे अगदी व्यवस्थित ऐकून घ्या. जो कोल्हापूर जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भुदरगड तालुका, जो अगदी भौगोलिकदृष्ट्या अगदी चांगल्या पद्धतीनं तालुक्याचं जे काय पर्यावरण आहे आणि अशा चांगल्या एका पर्यावरण आणि जो पश्चिम भुदरगड जो भाग आहे हा सह्याद्री बेल्टशी जोडलेला गेलेला आहे, सह्याद्री पर्वत रांगेशी जोडला गेलेला आहे. आणि अशा सह्याद्रीतलं पश्चिम भुदरगडमध्ये जे एक धरण आहे, जे मौनी सागर जलाशय आहे, मागच्या वेळी आपण प्रश्न विचारला होता. आणि हे मौनी सागर जलाशय नेमकं कोणत्या नदीवर आहे आणि त्या नदीचं उगमस्थान कोणत्या गावातून होतं. प्रश्न ऐकून घ्या की मौनी सागर जलाशय पश्चिम भुदरगड मध्ये ज्या नदीवर आहे त्या नदीचं नाव काय आणि ती नदी जिथं उगम पावते म्हणजे जिथं तिचा उगम स्थळ आहे त्या गावाचं नाव कोणतं, असा प्रश्न आपण विचारलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. कारण का सबस्क्राईब केलं नसेल तर ते 28 सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्यानंतर एका व्यक्तीला ते शेअर करणं हा व्हिडिओ गरजेचा आहे. कारण का तो इतरांच्यापर्यंत सह्याद्री काय हे पोहोचवण्यासाठी आपण ते शेअर करणं गरजेचं आहे. आणि लाईक करणं गरजेचं कारण आहे की तुम्ही जर लाईक केलं तर आम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ करण्यासाठी, ही प्रतियोगिता चालवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय, हे जर बाहेरून पाहत असाल, महाराष्ट्रातून किंवा इतर राज्यातून पाहत असाल तर तुमचं राज्य कमेंट करा. आणि नवीन एक व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.